श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर मी तुम्हाला सांगितलं फक्त 7 दिवसात तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं, तर तुम्ही विश्वास ठेवणार का? एक असा मार्ग जो हजारो लोकांनी अनुभवला आहे, ज्यामुळे कर्जातून सुटका झाली, घरात पैसा आला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला शांती मिळाली. पण ही गोष्ट प्रत्येकाला सांगितली जात नाही, कारण यात एक गुपित आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे, आणि ते गुपित लपलेलं आहे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये. भक्तांनो, आपल्या आयुष्यात काही वेळा असे क्षण येतात जेव्हा सगळं काही असूनही मन शांत नसतं. घर आहे, पैसा आहे, लोक आहेत, पण समाधान नसतं. कधी कधी आपण इतके अडचणीत अडकतो की आपल्याला मार्गच दिसत नाही. कोणाकडे जावं, काय करावं, काहीच समजत नाही. आणि तेव्हाच आपल्या आयुष्यात एक शक्ती असते जी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. ती शक्ती म्हणजे गुरु. गुरु म्हणजे एक व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे एक मार्ग, एक दिशा आणि एक आधार. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत गुरुचं स्थान खूप उंच आहे. आईवडिलांनंतर जर कोणी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असेल तर तो म्हणजे गुरु. आणि या गुरूंच्या कृपेचा अनुभव देणारा एक अद्भुत ग्रंथ आहे, तो म्हणजे श्री गुरुचरित्र. हे फक्त एक पुस्तक नाही, हा अनुभव आहे, ही श्रद्धा आहे आणि अनेक लोकांच्या आयुष्यात घडलेला चमत्कार आहे. असं म्हणतात की जो कोणी मनापासून गुरुचरित्र पारायण करतो त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू संपायला लागतात. घरात सुख शांती येते, मन स्थिर होतं आणि गुरूंची कृपा त्याच्यावर कायम राहते. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त वाचन केलं म्हणून काही होत नाही, तर त्यामागची श्रद्धा, विश्वास आणि संयम असायला हवं. कारण गुरु आपल्याला लगेच फळ देतं असं नाही आहे. ते आधी आपली परीक्षा घेतात. आपली श्रद्धा खरी आहे का, आपण खरोखर विश्वास ठेवतो का, हे ते पाहतात. आणि जेव्हा त्यांना खात्री पटते तेव्हा ते आपल्या आयुष्यात असा बदल घडवतात की आपण स्वतःही आश्चर्यचकित होतो. भक्तांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र पारायणाचं ते सत्य, ज्यामुळे एका सामान्य माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ही फक्त एक कथा नाही आहे, हा अनुभव आहे आणि कदाचित तुमच्यासाठी एक संधी आहे. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची त्याचं आयुष्य कर्ज, दुःख आणि अपयशाने भरलेलं होतं. एक असा निर्णय, एक अशी श्रद्धा आणि गुरुचा कृपा यांनी आता त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. आणि ही कथा ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतं. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. भक्तांनो, आपण सगळे गुरु हा शब्द ऐकतो, पण कधी खरंच विचार केला आहे का गुरु म्हणजे नेमकं काय, आणि ते आपल्याला आयुष्यात इतके महत्त्वाचे का आहे? कारण प्रत्येकाला वाटतं गुरु म्हणजे एक व्यक्ती असते, पण खरं सांगायचं झालं तर गुरु म्हणजे एक शक्ती आहे. एक अशी दिव्य शक्ती जी आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाते, जी आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणते. आणि या गुरुतत्वाचं सर्वात मोठं रूप म्हणजे श्री दत्तोत्रय. मित्रांनो, श्री दत्तोत्रय हे फक्त देव नाही, तर ते गुरूंचं मूळ स्वरूप मानले जातात. असं मानलं जातं की जगात जेवढे गुरु आहेत ते सगळे एका या शक्तीचे रूप आहे. पण काळानुसार लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी हीच ती शक्ती वेगवेगळ्या अवतारांमध्ये पृथ्वीवर आली. त्यातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ, ज्यांनी आपल्या जीवनातून लोकांना दाखवून दिलं की श्रद्धा आणि भक्ती असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. आणि त्यानंतर आले नरसिंह सरस्वती, ज्यांनी धर्म, संस्कार आणि योग्य जीवन जगण्याचं महत्त्व लोकांना समजावलं. मित्रांनो, हे अवतार फक्त कथा नाही, तर हजारो लोकांनी अनुभवलेलं सत्य आहे. ज्यांनी अनेक चमत्कार केले, लोकांच्या समस्या दूर केल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना योग्य मार्ग दाखवला. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, गुरु कधीही कोणावर जबरदस्ती करत नाही. ते फक्त मार्ग दाखवतात. चालायचं की नाही हा निर्णय आपलाच असतो. आणि म्हणूनच ज्यांनी गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवला त्यांचं आयुष्य बदललं, आणि ज्यांनी शंका घेतली ते तिथेच राहिले. भक्तांनो, गुरु म्हणजे फक्त चमत्कार करणारा नाही, तर गुरु म्हणजे आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणार आहे, आपल्या आतल्या शक्तीची जाणीव करून देणारा. आणि म्हणूनच
जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपण फक्त एक पुस्तक वाचत नाही, तर आपण त्या दिव्य शक्तीशी जोडले जातो, त्या गुरुतत्वाशी, जे आपल्याला आयुष्यभर मार्ग दाखवतात. आणि जेव्हा ही शक्ती आपल्या सोबत असते तेव्हा कितीही मोठं संकट असलं तरी आपण त्यातून बाहेर पडू शकतो. आपण गुरूंची ओळख समजून घेतली, त्यांची शक्ती, त्यांचं महत्त्व. पण आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न येतो, ज्याच्याबद्दल आपण सतत बोलत आहोत. हे गुरुचरित्र पारायण नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पारायण म्हणजे एखादा पवित्र ग्रंथ पूर्ण श्रद्धेने, नियमाने आणि सातत्याने वाचणं. पण भक्तांनो, हे फक्त वाचन नाही आहे. जेव्हा आपण श्री गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपण शब्द वाचत नाही, तर त्या शब्दांमधील शक्ती अनुभवतो. प्रत्येक अध्याय, प्रत्येक ओळ आपल्याला काहीतरी शिकवते. आतल्या आपण मन शांत करते आणि हळूहळू आपल्या आयुष्यात बदल घडवायला सुरुवात करते. आता तुम्ही विचार करत असाल, हे पारायण किती दिवस करायचं? भक्तांनो, सामान्यतः गुरुचरित्र पारायण 7 दिवसात पूर्ण केलं जातं. याला सप्ताह पारायण असं म्हणतात. या 7 दिवसांमध्ये दररोज ठराविक भाग वाचायचा असतो. पण इथे दिवसांपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे तुमची श्रद्धा. कारण काही लोक फक्त वाचतात आणि काही लोक मनापासून अनुभव घेतात, आणि यामध्येच खूप मोठा फरक असतो. पारायण करताना काही साधे नियम पाळले जातात, तर त्याचा परिणाम अजून चांगला मिळतो. जसं की मन शांत ठेवणं, स्वच्छतेची काळजी घेणं, वाचन करताना पूर्ण लक्ष ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं श्रद्धा ठेवणं. आणि भक्तांनो, फक्त नियम पाळून काही होत नाही. जर मनात शंका असेल तर पारायणाचं पूर्ण फळ मिळत नाही. कारण गुरूंना शब्द नाही तर तुमचं मन दिसतं. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि शांत मनाने पारायण करता तेव्हा हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतं की काहीतरी बदलत आहे. मन हलकं होतंय, तणाव कमी होतोय आणि आतून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि हा तो क्षण असतो जेव्हा तुम्ही त्या दिव्य शक्तीशी जोडले जातात, गुरूंच्या कृपेचा अनुभव घेऊ लागता. आता तुम्हाला समजलं असेल, पारायण म्हणजे फक्त वाचन नाही, तर तो एक अनुभव आहे, एक प्रवास आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. पण हा बदल नेमका कसा होतो? एक सामान्य माणसाच्या आयुष्यात गुरुचरित्र पारायणाने असा एक काय चमत्कार घडवला, हे जाणून घेण्यासाठी आता एक आपण कथा ऐकणार आहोत. एक सत्य आहे. ही कथा आहे एका अशा माणसाची ज्याचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर अगदी साधं वाटायचं, पण आतून मात्र तो पूर्णपणे तुटलेला होता. त्याचं नाव होतं रमेश. एक छोटंसं गाव होतं, मातीचा सुगंध होता, साधी माणसं होती आणि एक साधं जीवन होतं. त्याच्या गावात एक रमेश आपल्या कुटुंबासोबत राहत होता. आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं होती लहान. इतकंच त्याचं छोटंसं जग होतं. रमेश लहानपणापासूनच खूप मेहनती होता. त्याच्या डोळ्यात स्वप्न होती, मोठं काहीतरी करण्याची इच्छा होती. त्याला वाटायचं की एक दिवस मी माझ्या कुटुंबाला सगळं सुख देईन. पण बघताना कधी कधी आयुष्य आपल्या स्वप्नांप्रमाणेच चालत नाही. रमेशने सुरुवातीला छोटा व्यवसाय सुरू केला. त्याने खूप मेहनत केली, दिवस रात्र काम केलं, पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. व्यवसाय हळूहळू तोट्यात जाऊ लागला आणि एक वेळ अशी आली की त्याला कर्ज घ्यावं लागलं. सुरुवातीला थोडंसं कर्ज, मग थोडंसं अजून, आणि बघता बघता तो कर्जाच्या जाळ्यात अडकत गेला. भक्तांनो, कर्ज ही अशी गोष्ट असते जी फक्त पैशाची नसते, ती माणसाचं मन सुद्धा तोडते. रमेशच्या आयुष्यातही तसंच झालं. घरातील वातावरण बदलायला लागलं. जिथे आधी हसू होतं तिथे आता शांतता पसरली. पत्नीच्या चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली. आई वडील काही बोलत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. लहान मुलं, ज्यांना अजून काही समजत नव्हतं, ते फक्त शांत बसून सगळं पाहत होते. रमेश रोज सकाळी उठायचा, नवीन आशा घेऊन बाहेर पडायचा. आज काहीतरी चांगलं होईल. पण प्रत्येक संध्याकाळ त्याच्यासाठी निराश घेऊन यायची. रात्री तो एकटाच बसायचा, सगळे झोपल्यावर, आणि स्वतःशी बोलायचा, मी इतका मेहनत करतो तरी माझ्यासोबत असं का होतं? मी कुठे चुकतोय? देवा मला का ऐकत नाहीये? पण भक्तांनो, त्या प्रश्नाची उत्तरं कुठेतरी नव्हती. ती हळूहळू परिस्थिती आणखी वाईट होत गेली. कर्जदार घराच्या दारात येऊ लागले. पैसे कधी देणार? किती दिवस थांबायचं? अशा प्रश्नांनी घरात तणाव वाढवू लागला. एक दिवस एक कर्जदार मोठ्याने ओरडत होता, पैसे नाहीत तर घेतलेच का? सगळ्यात शेजाऱ्यांसमोर रमेश काहीच बोलू शकला नाही.
तू फक्त शांत उभा होता. त्या दिवशी त्याला स्वतःची लाज वाटली. भक्तांनो, जेव्हा माणूस स्वतःच्या नजरेत पडतो तेव्हा त्याच्यासाठी जगच खूप कठीण होतं. त्यामुळे रमेश हळूहळू आतून तुटत चालला होता. तो बाहेरून सामान्य दिसत होता, पण आतून पूर्णपणे हरलेला होता. घर रोज असे भांडणं व्हायची. पत्नी म्हणायची, किती दिवस असं चालणार. आई वडील शांत बसायचे, पण त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसायची. रमेशला सगळे ऐकू यायचं, पण त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. एक दिवस परिस्थिती इतकी वाईट झाली की घरात खायला सुद्धा काही नव्हतं. मुलं भुकेली होती. त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते, बाबा खायला का नाही आहे. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो काही बोलू शकला नाही. त्या क्षणी त्याला स्वतःच अपयश स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री तो घराबाहेर बसला होता, आकाशाकडे बघत, पूर्ण शांत. त्याच्या मनात फक्त एकच विचार चालू होता, आता पुढे का, हे सगळं कधी संपणार. फक्त त्या क्षणी त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं, ना पैसा, ना आधार, ना आशा. पण त्याला माहीत नव्हतं की हीच त्याच्या आयुष्याची शेवटची वाईट रात्र होती. कारण पुढच्या काही दिवसात त्याच्या आयुष्यात असा बदल होणार होता जो त्याने कधीच कल्पना केली नव्हती. त्या काळोख्या रात्रीनंतर रमेशच्या आयुष्यात एक नवीन सकाळ आली. पण तरी ही खरी गोष्ट सांगायची झाली तरी ती सकाळी इतर दिवसांसारखीच होती. सूर्य उगवला होता, पण रमेशच्या आयुष्यात अजूनही अंधारच होता. रमेश उठला, डोळ्यात झोप नव्हती, मनात शांती नव्हती. तो शांतपणे घराबाहेर पडला. कुठे जातोय, काय करत आहे, याला त्याचा स्वतःलाच काही अंदाज नव्हता. तो गावातील रस्त्यावरून चालत होता. लोक आपल्या कामात व्यस्त होते आणि त्याच्याकडे पाहिलं. कोणी दुर्लक्ष केलं, पण रमेश त्याच्या विचाराचं हरवलेला होता. त्याच्या मनात सतत एकच विचार फिरत होता, आता काय करायचं, हे सगळं कसं बदलणार. चालता तो एका गावातील जुन्या मंदिराजवळ आला. ते मंदिर जिथे तो लहानपणी जात असायचा, पण आता खूप दिवसांनी तो तिथे आला होता. मंदिर शांत होतं, हळूवारा घंटाचा आवाज होता आणि एक वेगळी शांतता. रमेश काही क्षण तिथे उभा राहिला. त्याच्या मनात विचार आला, किती दिवस झाले मी इथे आलोच नाही. कदाचित इथे थोडा वेळ बसलो तर मन शांत होईल. तो हळूहळू मंदिराच्या पायऱ्यांवर बसला, डोळे बंद केले, पण मन अजूनही अस्वस्थ होतं. आणि तेव्हाच त्याचं लक्ष मंदिराच्या एका कोपऱ्याकडे गेलं. तिथे एक वृद्ध माणूस बसला होता. साधे कपडे, डोक्यावर पांढरे केस आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता. तो काहीतरी वाचत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, जणू त्याला जगातील कोणतीही चिंता नव्हती. रमेश त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याला कळलंच नव्हतं का, पण त्या वृद्ध व्यक्तीकडे काहीतरी वेगळं आकर्षण होतं. तो उठला, थोडा पुढे गेला, पण काहीतरी त्याला परत वळायला भाग पाडत होता. जणू कोणतरी त्याला सांगत आहे, थांब, इथेच काहीतरी आहे. आणि शेवटी तो त्या वृद्ध माणसाजवळ जाऊन बसला. वृद्ध माणसाने हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले, बाळा, खूप चिंतेत दिसतोय. रमेश दचकला. त्याने काहीच बोलत नव्हता, पण तरी त्या वृद्धाला सगळं कळत होतं. तो थोडा वेळ शांत बसला, पण मग त्याच्या आता मनात साठलेले सगळं बाहेर येऊ लागलं. हो, मी खूप अडचणीत आहे, कर्ज आहे, घरात भांडणं आहे. मी खूप प्रयत्न केले, पण काहीच होत नाही. मला काहीच समजत नाही, काय करावं. तो बोलत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वृद्ध माणूस शांतपणे सगळे ऐकत होता. त्यांनी एकदाही त्याला थांबवलं नाही. सगळे ऐकल्यावर त्यांनी हळूच विचारलं, तू देवावर विश्वास ठेवतोस का? रमेश थोडा थांबला आणि म्हणाला, पूर्वी ठेवायचो, पण आता काहीच वाटत नाही. वृद्ध माणूस हलके हसले आणि म्हणाले, देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण गुरूंवर विश्वास ठेवणं थोडं कठीण असतं. रमेश थोडा एक असा कन्फ्यूज झाला. गुरु? वृद्ध माणूस म्हणाले, हो, गुरु, जो तुझं आयुष्य बदलू शकतो. आणि मग त्यांनी त्यांच्या हातातलं पुस्तक रमेशकडे दिलं. ते पुस्तक होतं श्री गुरुचरित्र. रमेशने ते पुस्तक हातात घेतलं. त्याला काहीच कळत नव्हतं. तो म्हणाला, याने काय होणार? वृद्ध माणूस म्हणाला, हे ते पुस्तक आहे, हे पुस्तक नाही, ही शक्ती आहे. जर तू पूर्ण श्रद्धेने 7 दिवस पारायण केलं तर तुझ्या आयुष्यात बदल नक्की होईल. रमेशच्या मनात शंका होती, फक्त पुस्तक वाचल्याने आयुष्य बदलतं का? हे खरं शक्य आहे का? त्याच्या मनात 2 आवाज घालू लागले. एक म्हणत होतं, हे सगळं फालतू आहे, आणि दुसरं म्हणत होतं, एकदा प्रयत्न तर करून बघ. बघताना कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जिथे आपल्याकडे 2च पर्याय असतात, एक हार मानणं
आणि दुसरा एक शेवटचा प्रयत्न कर. रमेशने ठरवलं, माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. एकदा प्रयत्न करून बघतो. त्याने त्या वृद्ध माणसाकडे पाहिलं आणि विचारलं, मी कसं करायचं? वृद्ध माणूस म्हणाला, फक्त श्रद्धा ठेव आणि मनापासून पारायण सुरू कर. रमेशने त्या दिवशी घरी परतला. हातात श्री गुरुचरित्र आणि मन एक छोटीशी आशा. पण त्या आशेसोबत शंका अजूनही होती. तो शांतपणे घरात गेला. घरातील वातावरण तसंच होतं. तणाव, शांतता आणि चिंता. पत्नीने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं? काही काम मिळालं का? रमेश काही शांतता क्षण उभा राहिला आणि मग म्हणाला, नाही, पण मला काहीतरी वेगळं करायचं. पत्नी थोडी चिडून म्हणाली, आता नवीन काय करणार आहेत? आधीच सगळं बिघडलं. रमेशने त्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, मी पारायण करणार आहे. पत्नी काही क्षण शांत राहिली आणि मग हसली. पारायण याने आपलं कर्ज फेडलं जाणार आहे का? हे ऐकून रमेशने मन दुखावलं. पण यावेळी तो शांत राहिला. त्या रात्री तो त्या पुस्तकाकडे पाहत बसला होता. त्याच्या मनात विचार चालू होते, हे खरंच काम करेल की मी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतो? पण मग त्याला त्या वृद्ध माणसाचे शब्द आठवले, फक्त श्रद्धा ठेव. आणि शेवटी त्याने ठरवलं की मी हे पूर्ण करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश लवकर उठला. घर शांत होतं. त्याने हातपाय धुतले आणि कोपऱ्यात बसला. त्याने श्री गुरुचरित्र उघडलं. पहिल्यांदाच पहिले काही शब्द वाचताना त्याचं मन शांत नव्हतं. विचार येत होते, लक्ष विचलित होत होतं. तो वाचत होता, पण मन दुसरीकडेच होतं. कर्ज कसं फेडायचं, घर कसं चालवायचं, त्याला लक्षात ठेवलं आलं. इतके सोपं नव्हतं. दुसऱ्या दिवशी कर्जदार पुन्हा घरी आले. मोठ्याने बोलायला लागले, पैसे कधी देणार? रमेश पारायण करत होता, पण बाहेरचा आवाज त्याचं लक्ष तोडत होतं. त्याच्या मनात विचार आला, हे सगळं सोडून जावं का? त्याच्या मनात पुन्हा दोन आवाज यायचे. एक म्हणत होता, हे सगळं वेगळंच अपव्यय आहे. दुसरा म्हणत होता की थोडंसं अजून सहन कर. तो डोळे बंद करून बसला आणि मनात म्हणाला, गुरु मला मदत करा. घरातही परिस्थिती बदलली नव्हती. पत्नी अजूनही नाराज होती. आई वडील चिंतित होते. एक दिवस पत्नी रागाने म्हणाली, तू हे वाचन करत बसणार आहेस की घरासाठी काही करणार आहेस? हे ऐकून रमेश पूर्णपणे तुटला आला. त्याला पाटलं, आता काही कदाचित हे बरोबर नाही आहे. मी आता चुकतोय. पण तो त्या दिवशी पुस्तक बंद करणार होता. पण त्याच क्षणी त्याला पुन्हा तेच शब्द आठवले, परीक्षा घेतली जाते. आणि बघताना तो पुन्हा बसला. पुन्हा पुस्तक उघडलं. तिसरा दिवस, चौथा दिवस, प्रत्येक दिवशी नवीन अडचण. कधी कशी वेळ मिळत नव्हता, कधी मन शांत नव्हतं. पण एक गोष्ट बदलत होती. तो आता हार मानत नव्हता. पाचव्या दिवशी तो खूप थकला होता. त्याने स्वतःला विचारलं, हे सगळं करून खरंच काही बदल होणार आहे का? त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो पूर्णपणे तुटायला आला होता. पण मग त्याने स्वतःला सांगितलं, मी इथपर्यंत आलोय, आता थांबणार नाही. हळूहळू त्याचं मन शांत होऊ लागलं. वाचन करताना त्याला थोडीशी शांती मिळायला लागली. त्याला जाणवायला लागलं की काहीतरी बदलत आहे. शेवटी तो दिवस आला, 7वा दिवस, रमेशच्या श्री गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस. त्या दिवशी सकाळी रमेश लवकर उठला आणि त्याच्या मनात वेगळीच भावना होती. थोडी भीती, थोडी आशा आणि खूप साऱ्या प्रश्नांची गर्दी. तो शांतपणे बसला, पुस्तक उघडलं आणि शेवटचा अध्याय वाचायला सुरुवात केली. आज त्याचं मन आधीसारखं विचलित नव्हतं. शब्दांवरती त्याचं पूर्ण लक्ष होतं, पण प्रत्येक शब्द त्याच्या आत उतरतो. वाचन पूर्ण झालं. रमेश काही क्षण तसाच शांत बसून राहिला. त्याने डोळे बंद केले आणि मनापासून एक प्रश्न विचारला, गुरु, मी माझ्या आता मनापासून प्रयत्न केला आहे. आता सगळं तुमच्यासारखं सोडलं आहे. आता मी काही करणार नाही. तुम्ही आता करायचं ते तुम्हीच कर. त्या क्षणी काहीच घडलं नाही. ना कोणता आवाज, ना कोणता चमत्कार. रमेशने हळूच डोळे उघडले. त्याच्या मनात एक छोटासा निराशेचा भाव आला. तो म्हणजे म्हणाला, कदाचित काहीच होणार नाही. तो उठला आणि नेहमीसारखा दिवस सुरू झाला. घरातील परिस्थिती तशीच होती. कर्ज अजूनही होतं, अडचणी अजूनही होत्या. पण बघताना इथेच खरा बदल सुरू झाला. रमेशच्या मनात आता एक शांतता होती, जी आधी कधीच नव्हती. तो आधीसारखा घाबरत नव्हता, तणावात नव्हता. त्याला जाणवत होतं की मी एकटा नाही आहे. त्या दिवशी दुपारी त्याला अचानक एक फोन आला. तो एक जुना ओळखीचा माणूस होता, ज्याच्याशी तो खूप दिवसांपासून बोलत नव्हता. तो म्हणाला, रमेश, मला तुझी आठवण आली. एक काम आहे, तुला त्याच्यामध्ये करायचं आहे का? रमेश थोडा आश्चर्यचकित झाला.
माझ्यासाठी काम. त्याने लगेच होकार दिला. तो त्या माणसाला भेटायला गेला. तो एक छोटा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पाहत होता. पण यावेळी काहीच वेळी वेगळं होतं. रमेशने काम सुरू केलं आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे त्यावेळी काम चालायला लागलं. हळूहळू त्याला थोडेसे पैसे मिळायला लागले. घरातील वातावरण बदलायला लागलं. पत्नीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. मुलं आनंदी दिसायला लागली. एक दिवस रमेश घरी आला आणि त्याने पहिल्यांदाच संपूर्ण कर्जाचा एक भाग फेडला. पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. त्या रात्री रमेश पुन्हा आकाशाकडे पाहत बसला, पण यावेळी त्याच्या मनात निराशा नव्हती, त्या डोळ्यात कृतज्ञता नव्हती. तो हळूच म्हणाला, गुरु धन्यवाद. या क्षणी त्याला जाणवलं, हे सगळे फक्त योगायोग नव्हतं, हे सगळं गुरूंची कृपा होती. भक्तांनो, रमेशचं आयुष्य हळूहळू बदलत होतं. कर्ज कमी होत होतं, समस्या सुटत होत्या, पण सगळ्यात मोठा बदल झाला होता तो त्याच्या मनात. आता तो शांत होता, आत्मविश्वासाने भरलेला होता. हळूहळू रमेशचं आयुष्य पूर्णपणे बदलायला लागलं. जिथे एकेकाळी फक्त चिंता होती, तिथे आता समाधान दिसायला लागलं. त्याचा व्यवसाय आता व्यवस्थित चालत होता. छोटा होता पण स्थिर होता. रोज थोडं थोडं कमवून तो आपलं कर्ज फेडत होता. घरातील वातावरणही बदलत होतं. पत्नी आता आनंदी होती, आई वडील निर्धास्त होते, मुलं पुन्हा हसत होती. तिथे एकेकाळी भांडणं होती, तिथे आता शांतता होती. तिथे अश्रू होते, तिथे आता आनंद होता. भक्तांनो, हा बदल फक्त पैशांचा नव्हता, हा बदल होता त्यांच्या विचारांचा, त्यांच्या मनाचा. रमेश आता आधीसारखा घाबरत नव्हता. तो आत्मविश्वासाने भरलेला होता. त्याला समजलं होतं अडचणी येणारच आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही असतो. तो रोज थोडा वेळ काढून श्री गुरुचरित्र वाचायला लागला. आता तो फक्त पारायण करत नव्हता, तर तो त्या प्रत्येक शब्दाचा अनुभव घेत होता. त्याच्या मनात गुरूंबद्दल कृतज्ञता होती. एक दिवस त्याला एक मित्र त्याला भेटायला आला. तोही खूप अडचणीत होता. तो म्हणाला, रमेश, माझं काहीच नीट चालत नाही, तू कसा बाहेर पडला? रमेश हलकासा हसला आणि म्हणाला, मी नाही बाहेर पडलो, मला बाहेर काढलं गेलं. मित्र थोडासा कन्फ्यूज झाला. कुणी? रमेश म्हणाला, गुरूंनी. त्याने त्याला सगळं सांगितलं, त्याची अवस्था, त्याचं पारायण कसं केलं त्यांनी आणि त्याच्या आयुष्यात कसा बदल झाला. हळूहळू रमेशची कथा गावात पसरायला लागली. लोक त्याच्याकडे येऊ लागले, आम्हाला पण सांग, आम्ही काय करायचं? आणि रमेश सगळ्यांचं एकच गोष्ट सांगायचं, श्रद्धा ठेवा, सजन ठेवा आणि मनापासून प्रयत्न करा. भक्तांनो, ही फक्त रमेशची कथा नाही, ही कथा आहे प्रत्येक त्या व्यक्तीची जो आयुष्यात अडचणीत आहे. जर तुम्ही सध्या अडचणीत असाल, जर तुम्ही असं तुम्हाला वाटत असेल की आता काहीच मार्ग नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. गुरु तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने गुरुचरित्र पारायण केलं तर बदल नक्की होईल. कदाचित लगेच नाही, पण हळूहळू नक्की होईल. भक्तांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला खाली आणतं, पण ते आपल्याला काही शिकवण्यासाठी असतं. आणि जेव्हा आपण योग्य मार्ग निवडतो तेव्हा नशीबसुद्धा आपल्यासोबत उभं राहतं. कदाचित ही कथा तुमच्यासाठी एक संकेत आहे. कदाचित हा व्हिडिओ तुम्ही काही कारणासाठी पाहत आहात. म्हणून आजचा एक निर्णय घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि गुरूंवर श्रद्धा ठेवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण आता ही कथा ऐकली, पण ही फक्त कथा नव्हती, हे एक अनुभव होता, एक सत्य होतं. आणि या संपूर्ण प्रवासातून आपल्याला आता काही खूप महत्त्वाचे धडे मिळाले. असे धडे जे जर आपण आपल्या आयुष्यात उतरवले तर आपलं आयुष्य खरोखर बदलू शकते. जसं की श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो. भक्तांनो, आयुष्यात सर्वात मोठी शक्ती कोणती आहे माहिती आहे का? ती म्हणजे श्रद्धा. जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा चारही बाजूने अंधारा असतो, तेव्हाही जर तुमच्या मनात श्रद्धेचा एक छोटासा दिवा जवळ असेल तर तुम्ही हरत नाही. रमेशच्या आयुष्यात सुद्धा तसंच झालं. त्याच्याकडे काहीच नव्हतं, ना पैसा ना आधार, पण शेवटी त्याने एक छोटीशी श्रद्धा ठेवली आणि त्या श्रद्धेने त्याला मार्ग दाखवला. भक्तांनो, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे मी प्रयत्न करतोय आणि योग्य वेळी परिणाम मिळेल हा विश्वास. कधी कधी आपण खूप लवकर हार मानतो, 2 दिवस प्रयत्न करतो आणि म्हणतो काहीच होत नाही. पण लक्षात ठेवा, मोठे बदल वेळ घडतात. आणि जर तुम्ही मनापासून आणि पूर्ण विश्वासाने काही करत असाल तर मार्ग नक्की सापडतो. कदाचित आज नाही, पण उद्या किंवा काही दिवसांनी. म्हणून तुमच्या आयुष्यात कधीही आता अडचणी असल्या, श्रद्धा सोडू नका. दुसरं म्हणजे आलं गुरु, म्हणजे दिशा दाखवणारा प्रकाश.
भक्तांनो, गुरु म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, गुरु म्हणजे प्रकाश असतो. असा प्रकाश जो अंधारातही आपल्याला मार्ग दाखवतो. जेव्हा आपण गोंधळलेला असतो, काय करावं हे समजत नाही, तेव्हा गुरु आपल्याला योग्य दिशा दाखवतो. रमेशच्या आयुष्यातही तो वृद्ध माणूस फक्त एक माणूस नव्हता, तो एक माध्यम होता गुरूंच्या कृपेचा. भक्तांना, गुरु कधीही आपल्यावर जबरदस्ती करत नाही, ते फक्त मार्ग दाखवतात. चालायचं की नाही हा निर्णय आपलाच असतो, आणि जे लोक त्या मार्गावर चालायचं तयार असतात त्यांचं आयुष्य बदलतं. म्हणून जर तुमच्या आयुष्यात कधी कोणी तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असेल तर त्याची किंमत समजा, पण प्रत्येकाला असा मार्गदर्शक मिळत नाही. तिसरं झालं संकट म्हणजे परीक्षा. भक्तांना, आपण सगळे संकटांना घाबरतो. आपल्याला वाटतं हे का माझ्याबरोबर होतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट म्हणजे शिक्षा नाही, ती परीक्षा आहे. रमेशच्या आयुष्यात जेव्हा त्याने पारायण सुरू केलं तेव्हा अडचणी अजून वाढल्या. लोक हसले, घरच्यांनी विरोध केला, पण मन डळमळलं. पण ते सगळं कायम होत नाही. परीक्षा गुरु पाहत होते, हा खरंच विश्वास ठेवतो का? भक्तांना, तुमच्या आयुष्यात असंच होतं. जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करायचं सुरुवात करता तेव्हा अडचणी येतात, पण त्या अडचणी तुम्हाला थांबवण्यासाठी नसतात, त्या तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी असतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा संकट येईल तेव्हा घाबरू नका. स्वतःला सांगा, ही माझी परीक्षा आहे आणि मी ती पास करणार आहे. चौथं झालं संयम ठेवा, फळ मिळेल. भक्तांनो, आजच्या या काळात आपल्याला सगळंच लगेच हवं असतं. आज काम केलं आणि उद्या रिझल्ट पाहिजे, पण आयुष्यात असं चालत नाही. रमेशने 7 दिवस पारायण केलं, पण 7व्या दिवशी लगेच काही झालं नाही ना. त्याने निराश होऊ शकला नसता, पण त्याने संयम ठेवला आणि मग हळूहळू बदल सुरू केलं. भक्तांनो, संयम म्हणजे फक्त थांबणं नाही, संयम म्हणजे विश्वास ठेवून पुढे चालत राहणं. जर तुम्ही संयम ठेवला तर परिणाम नक्की मिळतो, कदाचित उशिरा पण योग्य वेळ मिळतो. भक्तांनो, आयुष्य बदलण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. कधी कधी एक छोटासा निर्णय, एक श्रद्धा, एक थोडासा संयम इतकंच पुरेसं असतं. जर तुम्ही सध्या अडचणीत असाल तर तुम्हालाही वाटत असेल की आता काहीच मार्ग नाही, तर एकदा स्वतःवर विश्वास ठेवा आणि गुरूंवर श्रद्धा ठेवा. कदाचित तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आतापर्यंत आपण एक कथा ऐकली, जीवनाचे धडे समजून घेतले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, आपण हे प्रत्यक्षात कसं करायचं? आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की तुम्ही गुरुचरित्र पारायण कसं सुरू करू शकता, आणि त्यासाठी तुम्हाला काहीही कठीण करण्याची गरज नाही. सगळ्यात पहिलं, पारायण कसं सुरू करायचं? फक्त सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला परफेक्ट बनायची गरज नाही, तुम्ही फक्त सुरू करायचं. तुमच्याकडे श्री गुरुचरित्र असलं की पुरेसं आहे. तुम्ही शांत ठिकाणी बसा, मन थोडं शांत करा आणि साध्या शब्दात प्रार्थना करा, गुरु, मी हे पारायण सुरू करतोय, मला योग्य मार्ग दाखवा. बस इतकंच पुरेसं आहे सुरुवातीसाठी. दुसरं, कोणत्या दिवशी सुरू करायचं आहे? भक्तांनो, अनेक लोक विचारतात कोणता दिवस शुभ आहे. तुम्ही सोमवार, गुरुवार किंवा कोणताही शुभ दिवस निवडू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात शुभ दिवस कोणता आहे माहिती आहे का? आजचा दिवस. हो, जर तुमचं मन तयार असेल तर आजच सुरू करा. तिसरं, सकाळ किंवा संध्याकाळ. भक्तांनो, तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही वेळा पारायण करू शकता, पण शक्य असेल तर सकाळचा वेळ निवडा, कारण सकाळी मन शांत असतं, वातावरणही सकारात्मक असतं. पण जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी करू शकता. महत्त्वाचं काय, वेळ नाही तर तुमची भावना महत्त्वाची. चौथं, किती वेळ वाचायचं? भक्तांनो, तुम्हाला एकदम सगळं वाचायची गरज नाही. साधारणपणे 7 दिवसात पारायण पूर्ण केलं जातं. रोज थोडासा भाग वाचा, जितकं तुम्हाला जमेल वाटतं तेवढा. तुम्ही 30 मिनिटं वाचू शकता किंवा 1 तास, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सातत्य महत्त्वाचं आहे. दररोज थोडं थोडं वाचा, पण मनापासून वाचा. आज तुम्हाला सगळं समजलं, तुम्हाला काय करायचं, कसं करायचं. आता फक्त एकच गोष्ट उरली आहे, सुरू करणे. लक्षात ठेवा, योग्य वेळ कधीच येत नाही, आपल्यालाच तो तयार करावा लागतो. म्हणून आजचा एक छोटासा निर्णय घ्या, फक्त 7 दिवस स्वतःला द्या आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. आता मी तुमच्याशी थेट बोलणार आहे. तुमच्या आयुष्यात सध्या काहीही चालू असेल, किती अडचणी असतील, किती समस्या असतील, कदाचित तुम्ही सध्या खूप ताणात आहात, कदाचित तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत, माझ्याबरोबर असं का होतं, मी इतका प्रयत्न करतो तरी काहीच का होत नाही आहे, माझं आयुष्य कधी बदलणार? भक्तांनो, जर तुम्ही सगळे अनुभवत असाल
तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. हो, तुम्ही एकटे नाही आहात. जगात लाखो लोक आहेत जे आज तुमच्यासारख्या परिस्थितीतून जात आहेत. पण फरक इतकाच आहे, काही लोक हार मानतात आणि काही लोक शेवटपर्यंत प्रयत्न करतात. मला माहीत आहे, कधी कधी खूप कठीण असतं. रात्री झोप येत नाहीये, मन शांत राहत नाही, सगळं असूनही आतून रिकामं वाटतं. कधी कधी आपण हसत असतो पण आतून रडत असतो. भक्तांनो, मी समजू शकतो. पण एक गोष्ट कधी विसरू नका, गुरु तुमच्या सोबत आहे. हो, तुम्हाला दिसत नसेल पण ते तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्ही एकटे बसता, जेव्हा तुम्ही शांतपणे रडता, ते सगळं ते पाहत आहे. तुमच्या प्रत्येक अश्रू, तुमची प्रत्येक वेदना त्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच कधी कधी ते तुम्हाला लगेच मदत करत नाही, कारण ते तुमची परीक्षा घेत असतात. ते पाहत असतात, हा माणूस किती मजबूत आहे, हा खरंच विश्वास ठेवतोय का. भक्तांनो, तुम्ही मजबूत आहात. तुम्ही जितकं समजता त्यापेक्षा खूप जास्त मजबूत आहे. तुम्ही इतकं सहन केलं, इतकं झेललंय, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात. आता फक्त एक छोटासा बदल हवा आहे. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि गुरूंवर श्रद्धा ठेवायची. भक्तांनो, जर तुम्ही सध्या खूप अडचणीत असाल तर एक छोटा निर्णय घ्या. फक्त 7 दिवस, हो, फक्त 7 दिवस स्वतःला द्या. मनापासून शांतपणे श्री गुरुचरित्र पारायण करा आणि काही अपेक्षा ठेवू नका. फक्त करा आणि मग बघा, हळूहळू काहीतरी बदलायला लागेल. कदाचित बाहेर काही लगेच बदलणार नाही, पण आतून तुमचं मन शांत होईल. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा मार्ग आपोआप दिसायला लागतो. भक्तांनो, तुमचं आयुष्य संपलेलं नाही, तर तुमचं कथा अजून बाकी आहे. आज तुम्ही जिथे आहात ते अंतिम नाही, ते फक्त एक भाग आहे आणि हा भाग नक्की संपणार आहे. कदाचित हा व्हिडिओ तुम्ही काही कारणाने पाहत आहात, कदाचित हीच ती वेळ आहे जिथून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. म्हणून हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि गुरूंवर श्रद्धा ठेवा. बाकी सगळं ते सांभाळतील. आज आपण खूप काही पाहिलं, एक कथा, प्रवास, बदल, पण ही कथा नव्हती. एक शिकवण होती, एक अनुभव होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक संधी आहे. हो, तुमच्यासाठी एक संधी, तुमचं आयुष्य बदलण्याची, तुमचं नशीब बदलण्याची. भक्तांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला खूप खाली आणतं. आपण तुटतो, निराश होतो आणि वाटतं आता काहीच उरलं नाही. पण लक्षात ठेवा, हे शेवट नाही, ही फक्त सुरुवात आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहतात, कदाचित योगायोग नाही, कदाचित ही ती वेळ आहे तिथून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. म्हणून आजपासून सुरू करा. हे हो, उद्या नाही, तो पुढच्या आठवड्यात आजपासूनच सुरू करा. स्वतःला फक्त 7 दिवस द्या. फक्त 7 दिवस, ना जास्त ना कमी. 7 दिवस स्वतःला द्या. त्या 7 दिवसात मनापासून शांतपणे पूर्ण श्रद्धेने श्री गुरुचरित्र पारायण करा. काही मागू नका, काही अपेक्षा ठेवू नका, फक्त करा आणि मग बघा, तुमचं आयुष्य बदलताना बघा. हळूहळू तुम्हाला जाणवेल, तुमचं मन शांत होत आहे, तुमचे विचार बदलत आहेत आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा तुमचं आयुष्य आपोआप बदलायला लागतं. भक्तांना, तुमच्यात खूप शक्ती आहे. जितकं तुम्ही समजता त्यापेक्षा खूप जास्त करू शकता तुम्ही. फक्त एक छोटासा एक धक्का हवा असतो आणि कदाचित हा धक्का आज तुम्हाला मिळाला आहे. म्हणून हार मानू नका. कितीही अडचणी आल्या, कितीही समस्या आल्या, उभे राहा, प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा आणि विश्वास ठेवा. गुरु तुमच्या सोबत आहे, हे तुम्हाला कधीच सोडणार नाही. फक्त तुम्ही त्यांच्याकडे एक पाऊल टाका, ते तुमच्याकडे 10 पावलं टाकतील. आज हा व्हिडिओ कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतो जर तुम्ही एक छोटासा निर्णय घेतला तर. आजपासूनच सुरू करा. 7 दिवस स्वतःला द्या आणि तुमचं आयुष्य बदलताना बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त असं नक्की लिहा. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ. जय गुरुदेव दत्त.